आदित्य ठाकरेंवर एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोअर परळच्या पुलाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याचा आरोप। सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यासह आणखीही काही जणांवर गुन्हा दाखल। तर राजकीय हेतूने आदित्य ठाकरेंवर हा गुन्हा दाखल। जनतेच्या सोयीसाठी आदित्य ठाकरेंनी पुलाचं उद्घाटन केलं। राऊतांची प्रतिक्रिया। लोअर परळच्या डिलाईट पुलाची दुसरी मार्गिका 4 दिवसात खुली करा। मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे पूल विभागाला निर्देश। ठाकरे गटातील खासदारांचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींची भेट घेणार। धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाबाबत निवेदन देणार। आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा अधिकार राज्याला नाही। राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासाठी 50% कोटा वाढवावा। राऊतांची मागणी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या तोंडाला आवर घालावा, अन्यथा आमचा नाईलाज असेल। कोल्हापुरातल्या सभेतून मनोज जरांगेंचा इशारा। गृहमंत्र्यांकडे राज्यातल्या गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही। गृहमंत्री बाहेरील राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त। खासदार संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। सुरेश राऊतांचं हॉटेल जाळणार हे भुजबळांना कसं माहिती होतं? बीडची जाळपोळ छगन भुजबळांनी करायला लावली। मराठा समन्वयक योगेश केदार यांचे गंभीर आरोप। शिंदे समिती बुधवारपासून राज्यभर दौरा सुरू करणार। दौऱ्यात समिती मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा नोंदींचा आढावा घेणार। मनोज जरांगेंच्या आज सातारा, वाई आणि जावळीमध्ये सभा। पहिली सभा जावळीच्या मेढा गावात होणार, तर जरांगे पाटील प्रतापगडावर भवानी मातेचं दर्शन घेणार। मुंबईमध्ये आज राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र। मराठा समाज मागास आहे का याबाबत बैठकीतून चाचपणी केली जाणार। तर संभाजीराजे छत्रपती सुद्धा आज मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार। सकाळी 11 वाजता संभाजीराजे आयोगाची भेट घेऊन चर्चा करणार। राज्यभरात आतापर्यंत 15 दिवसात 29 लाख कुणबी नोंदी आढळल्या। 16 तारखेपर्यंत 8 कोटींपेक्षाही जास्त नोंदींची तपासणी। विदर्भात सगळ्यात जास्त आणि रत्नागिरीत सगळ्यात कमी नोंदी। तर नाशिक जिल्ह्यात आढळल्या 1,43,956 कुणबी मराठा नोंदी। आतापर्यंत 83,64,665 दस्तऐवजांची तपासणी। पुण्याच्या आळंदीमध्ये मनोज जरांगे पाटलांची उद्या सभा। जरांगे पाटील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार। मराठा क्रांती मोर्चाकडून आळंदीमध्ये बैठक घेऊन नियोजन। संभाजीनगरमधील गंगापूरच्या गवळी शिवार गावात मराठा समाजाच्या साखळी उपोषणाचा बोर्ड अज्ञातांनी फाडला। बोर्ड फाडणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। ओबीसी आर्थिक मागास मुलींना 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा ठराव। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय। रक्त संकलनाची प्रक्रिया थंडावल्यानं मुंबईतल्या सरकारी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा। ई रक्तकोश संकेतस्थळावरील नोंदीनुसार रक्ताचा तुटवडा असल्याची बाब समोर। मुंबईतील वाढतं वायू प्रदूषण रोखण्यासाठी एमएमआरडीएच्या मार्गदर्शक सूचना जारी। 39 प्रकल्प स्थळांसाठी एक विशेष पथक तैनात, तर प्रत्येक प्रकल्पासाठी अधिकाऱ्याचीही नियुक्ती। दिवाळीनंतरही पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाही। हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 200च्या वर। घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक। रेल्वेची आरक्षित तिकीटं मिळवून देण्याचं आमिष दाखवणाऱ्यांवर कारवाई। 5 महिन्यात 317 दलालांवर मध्य रेल्वेची कारवाई। मुंबईकरांचं पाणी महागणार। पाणी दरात सरसकट 8% वाढीचा प्रस्ताव। भातसा धरणातून पाणी घेण्यासाठी 44% खर्च वाढल्यानं पालिकेचा निर्णय। प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर। मुंबईतील पश्चिम उपनगरातील 50 पूल मजबूत होणार। पुलांची दुरुस्ती पालिकेच्या माध्यमातून लवकरच होणार। पुलांच्या दुरुस्तीसाठी पालिका 41 कोटी रुपये खर्च करणार। पुणे महापालिकेला पूर व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून 250 कोटींचा निधी मंजूर। मोठ्या शहरातील पूर व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार निधी देणार। जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी पुण्यातील पश्चिम भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार। बुधवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू केला जाणार। पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात। 23 किलोमीटर मार्गावर आता खांब उभारणीनंतर रूळ टाकण्यास सुरुवात। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 143 टँकरनं पाणीपुरवठा सुरू। 404 विहिरींचं प्रशासनाकडून अधिग्रहण। 118 गावं आणि 26 वाड्यांमध्ये सध्या पाण्यासाठी वणवण। पुण्यामध्ये बागेश्वर धाम यांचा सत्संग कार्यक्रम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मात्र कार्यक्रमाला विरोध। सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वसई विरारसाठी 185 दशलक्ष लिटर पाणी। एमएमआरडीएकडून पाणी सोडण्यास सुरुवात। इंडिगोनं एकाच दिवशी 2000 विमानं उड्डाणं करून केला विक्रम। भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये इतिहास घडवणारी इंडिगो एअरलाइन्स देशातली पहिली कंपनी। ठाणे महापालिकेकडून शहरासाठी पाणीपुरवठ्यात 10% कपात लागू। भातसा नदी पात्रावरील पिसे बंधाऱ्यात 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान दुरुस्तीचं काम चालणार। एमआयडीसीतील 2644 उद्योग बंद। राज्य आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालातून माहिती समोर। समितीकडून राज्य शासनाला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी 341 शिफारशी।
पुण्याच्या खानापूरमध्ये रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबारात नागरिकांनी अधिकाऱ्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा. प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची चाकणकरांची ग्वाही. दक्षिण मुंबईला मिळणार आता नवं मेडिकल कॉलेज. गेल्या 11 वर्षांपासून प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरेच्या वाहनतळांच्या जागेत येणाऱ्या छठ पूजेसाठी परवानगी. कृत्रिम तलावाचा वापर करण्यासह परवानगी. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ठाकरे गट आक्रमक. तालुका कृषी अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून कार्यकर्त्यांचा संताप. शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. वर्धा जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचं ठेचा भाकर आंदोलन. रिक्त पदावर शासन सेवेत सामावून घेण्याची आंदोलकांची मागणी. भारत पे गैरव्यवहार प्रकरणी ग्रोवर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. भारत पेचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर आणि पत्नी माधुरी जैन यांना विदेशवारीपासून रोखलं. मुंबईतील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांना मध्य रेल्वेचं पत्र. कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी 350 संस्थांना साकडं. गोंदियामध्ये 2,18,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात. तर ई-केवायसी न केल्यानं 22,000 शेतकरी मात्र वंचित राहणार. उल्हासनगर महापालिकेचं साहित्य नेण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर. शैक्षणिक साहित्याचं स्थलांतर करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर आणि त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोकले गावच्या माळरानावर शेतकऱ्यानं फुलवली सीताफळाची बाग आणि यामध्ये लाखोंचं उत्पन्न. शेतकऱ्याच्या यशस्वी प्रयोगाची परिसरात चर्चा. वाशिममध्ये रब्बी हंगामातही सोयाबीनची लागवड. खरीपातील सोयाबीनची घट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची हमी. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगराई पसरण्याची भीती. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. नागपूरमध्ये वातावरणातील बदलामुळे संत्र्यांचं उत्पादन घटलं. संत्र्याला 27,000 रुपये टनचा दर. संत्र्यांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा कल. वाघिणीसह तिच्या बछड्यांना बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नागपुरात चहा दिला नाही म्हणून अर्ध्यावरच शस्त्रक्रिया सोडणाऱ्या डॉक्टरवर कारवाई होणार. कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सुपूर्द. इगतपुरीवरून कल्याणकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण. मित्रांनीच अपहरण केल्याचा संशय. लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.